नमस्कार मंडळी. आजची लेवल ऑफ कॉन्फिडन्स जी आहे ती खूप हाय आहे. वर्षातला हा माझा तिसरा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला त्या पहिल्या 2 व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये खूप फरक दिसेल. हा फरक आला फक्त माझ्या वजन कमी करण्यामुळे. आता मी माझं वजन कमी केलं, कसं केलं, कधी केलं, किती दिवसामध्ये केलं, किती किलो केलं हे तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झालंय. पण तुम्हाला सांगते या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या, पण जो माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलाय, जो माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय आणि माझ्या शरीरावर कोणतेही त्याचे दुष्परिणाम झाले नाहीत, हे महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला सगळी माझी गोष्ट सांगणार आहे, तर ज्यांना आतून खचल्यासारखं वाटतंय, ज्यांना वजन वाढल्यामुळे सगळ्या गोष्टींना फेस करावं लागते, त्यांनी हा व्हिडिओ अजिबात सुद्धा स्किप करू नका. सगळी माहिती मी सांगते, मी काय केलंय काय नाही, पण त्या आधीची बॅक स्टोरी तुम्ही ऐकून घ्या. आता ह्याच्या आधी पण मी 2 व्हिडिओ काढले, पण त्याच्यामध्ये माझी तब्येत जास्त होती, कारण मी तेव्हा नुकताच वेट लॉस करायला सुरुवात केला होता. जवळजवळ मी 18 किलो वेट लॉस केलेला आहे. अजून मला 7 किलो वेट लॉस करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगते, त्याआधी लक्षात घ्या, मी कोणी डॉक्टर नाहीये, डायटिशियन नाहीये, योगा कोच अजिबात नाहीये. मी आहे तुमच्यासारखीच एक बाई, जिचं की सी सेक्शन झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर भयंकर वजन वाढलं आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून मी माझ्या पद्धतीने माझा वेट लॉस केला. प्रत्येक चारी बाजूंनी गोष्टी समजून घेतल्या, चारही गोष्टी ट्राय करून बघितल्या आणि नंतर मला समजायला लागलं की गोष्ट कशी नक्की कशी वापरायची. आता मी तुम्हाला सगळी माहिती सांगते. त्याआधी तुम्हाला सांगते, माझी उंची आहे 5 फूट 8 इंच. आता माझ्या उंचीला जवळजवळ 60 ते 65 किंवा 58 ते 62 हे पण थोडंसं हेच होतंय, पण 60 पर्यंत माझं वजन पाहिजे. मी तुम्हाला सांगते, लग्न आधी किंवा माझ्या प्रेग्नन्सी आधी माझं वजन होतं 47 किलो. माझ्या उंचीला ते शोभत नाही, पण ती लोकांना बघण्याची माझ्या शरीराला सवय होती, त्यामुळे ते मला कम्फर्टेबल होतं 47 किलो. पण 47 किलो नंतर जेव्हा मला माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मला फर्स्ट प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली किंवा कन्सीव्ह झाले, तेव्हा मी तुम्हाला सांगते, माझं वजन फर्स्ट मंथ म्हणजे सेकंड मंथमध्ये मला डिटेक्ट झालं. सेकंड मंथमध्ये माझं 52 केजी वेट होतं. आता हे वेट वाढत 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 52 किलोवरून 84 किलोवर गेलं माझं 8व्या महिन्यापर्यंत. आता तुम्ही म्हणाल, माझं एवढं वजन कसं वाढलं? ऑलरेडी वजन कमी होतं, त्यामुळं प्रोटीन पावडर खा. प्रोटीन पावडर खायला लागत होती, कारण माझं शरीर खूपच पातळ होतं. सगळे तुम्हाला फोटो शेअर करत आहे. तुम्ही प्रत्येक फोटो बघा, त्याच्यावरून कळेल की माझा प्रवास कुठपासून कुठपर्यंत गेला आणि तिथपासून मीडियम लेवलपर्यंत किंवा मला पाहिजे त्या लेवलपर्यंत आला. आता तुम्हाला सांगते, जी मुलगी किंवा जी आता बाई आहे, जी मुलगी कॉलेजमध्ये असताना एक आपलं वेगळंच हे असतं, म्हणजे हुशार तर मी होते, शाळेत टॉपर होते, पण एक लेवल ऑफ कॉन्फिडन्स जी होती ना, ती माझी वजन वाढल्यानंतर पूर्ण गेली. म्हणजे मला वरती बघण्याचीच लाज वाटायची. माझी एवढी तब्येत, म्हणजे गाल एवढे मोठे, तुम्ही समजू शकता तब्येत केवढी होते. आता 84 किलो 8व्या महिन्यात झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते, मी गावाला गेले. कोरोनाच्या काळात गावाला जायला परमिशन नव्हती. आम्ही खूप खटपट करून, भले म्हणा पळून, आम्ही रात्रीचं गावाला पोहोचलो, कारण माझ्या डिलिव्हरीसाठी ऑप्शन गावाला जाण्याशिवाय दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता आमच्याकडे. आता मी जेव्हा गावाला गेले तेव्हा मला क्वारंटाईन केलं. क्वारंटाईन केल्यानंतर 15 दिवस मी एकाच रूममध्ये होते. तुम्हाला माहिती आहे, पहिला अंगणवाडीच्या ज्या बायका असतात, अंगणवाडीच्या बायका, त्या ह्याच्यासाठी यायच्या आपल्याला, अंगणवाडीच्या बायका चेक करायला यायच्या की बाबा घरात बसली आहे का नाही, हे वगैरे चेक करायला यायच्या. आता ही गोष्ट मला कळून चुकली की मला पर्याय नाही घरात बसण्याशिवाय. मग माझ्या सासूबाई मला सगळं आणून देत होत्या, नाही का, खायला प्यायला. त्यावेळेला त्या काय म्हणायच्या की बाहेरचं, आता तुम्ही पुण्यामध्ये राहता, दूध, तिथलं दूध इथलं दूध फरक, प्रेम, आईचं प्रेम, सासूबाईंचं प्रेम, सगळ्यांचं प्रेम, त्याच्यामुळं माझं वजन 84 किलोवरून 100 क्रॉस झालं. आता 100 क्रॉस झालं, मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं डिलिव्हरीसाठी. तेव्हा अन्वीच्या गळ्याला 2 वेडे होते. त्याचा मी स्ट्रेस घेतला आणि माझा बीपी वाढला. बीपी पण वजनामुळेच वाढला. बीपी हाय झाल्यामुळे मला 6 महिने, जवळजवळ मला 6 महिने बीपीची गोळी चालू होती, फक्त वजन वाढण्यामुळे.
आता मी तुम्हाला सांगते, वजन जेव्हा माझं वाढलं तेव्हा मला सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे, आपल्याला डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला एवढं लक्ष नसतं आपलं वजन वगैरे कशाकडेही लक्ष नसतं. आपलं लक्ष असतं आपल्या बाळाकडं. तसं माझं पण लक्ष माझ्या बाळाकडं होतं. 5 ते 6 महिने, जवळजवळ 5च महिने मी गावाला राहिले आणि 5 महिन्यांनी नंतर मला जॉईनिंग होतं. म्हणजे 6 महिन्यांनी एक्झॅक्ट जॉईनिंग असल्यामुळे मी 5व्या महिन्यामध्ये मी पुण्याला माघारी आले. पुण्याला माघारी आल्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. माझे मिस्टर ऑफिसला जायचे, मी एकटीच घरी असायचे माझ्या बाळासमोर. कोणीही घरचं येऊ शकत नसतं. तुम्हाला माहिती आहे शेतकरी माणसांचं कसं असतं, आपलं शेती सोडून येता येत नाही. सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. अन्वीचं सगळं बघायचं, शू खाणं पिणं. मुलींचं 5व्या महिन्यानंतर आपण अन्नप्राशन करतो, त्यामुळे अन्वीला मी खायला घालायला सुरुवात केलेली आणि तिची तब्येत पण हट्टीकट्टी होती आणि तिला सूट पण होत होतं, त्यामुळे मी तिला खायला घालायला सुरुवात केलेली. नॉर्मली 6 महिने घालत नाहीत, पण आपण काही ठिकाणी रीतिरिवाजानुसार 5व्या महिन्यामध्ये सुरू करतात. आता मग तिला 2-2 तासाला खायला घालायला लागायचं, ऑफिस बघावं लागायचं, 8 तासाची ड्युटी. त्यामुळे थोडंसं माझी दगदग भरपूर होत होती, पण दगदगीमुळे माझं वजन 84 किलोवर आलं. आता 84 किलोवर वजन आलं, तेव्हा जेव्हा मी मोजलं होतं वजन तेव्हा 84 किलोवर आलं. तरीही माझं लक्ष माझ्या वजनावर अजिबात नव्हतं, अजिबात सुद्धा नव्हतं. सॉरी, लक्ष. आता माझी मुलगी 1-2 वर्षाची, ते माझं कॉन्स्टंटच होतं 84 किलो. मी माझ्या रिलेटिव्हच्या म्हणजे आत्याच्या मुलाच्या लग्नामध्ये गेले. आता तिथं संगीताचा कार्यक्रम होता आणि सगळे अगदी छान नाचत होते, सगळे छान नाचत होते. मलाही सगळ्यांनी फोर्स केला. पण माझ्या तब्येतीमध्ये आणि त्यांच्या मध्ये मला इतका फरक जाणवला की मला तिथं कळून चुकलं की आपण फोटो काढतो साडीमध्ये वगैरे, की मी केवढी मोठी दिसतीये. म्हणजे मला एक आतून मी डिप्रेशन जे म्हणतो ना, आतून डिप्रेस्ड झाले. इतका मला स्ट्रेस आला की मी कशी एवढी मोठी दिसते, काय झालंय माझं. मग तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर जो माझ्यामध्ये बदल झाला, त्याच्यानंतर मी ठरवलं नाही, वजन कमी करायचं म्हणजे करायचंच, करणार म्हणजे मी वजन कमी करणार. मग तुम्हाला सांगते, अन्वी अडीच वर्षाची झाल्यानंतर थोडंसं तिला समजायला लागलं, तिला गोष्टी समजायला लागल्या. माझं लेकरू खूप तसं वयाच्या मानानं मोठं झालं, कारण मला ऑफिस करायचे मी आणि तिच्यावर मी थोडंसं, बाळा मला हे आणून दे ते आणून दे अशी शू करायची, इथं बाथरूममध्ये शी करायची. त्यामुळे तिला खूप लवकर गोष्टी समजायला लागल्या. त्यामुळं काय झालं माहितीये का, त्यामुळं अन्वीमुळं मला थोडासा टाइम मिळायला लागला. वेळ मिळायला लागल्यानंतर मी थोडंसं चालायला सुरुवात केली. मला काही वजनामध्ये माझ्या लगेच फरक जाणवला नाही, पण मी चालायला सुरुवात केली आणि नंतर काय झालं, महिनाभर केलं, परत बंद झालं नंतर. हो सॉरी, मला तुम्हाला सांगायचं राहिलं, वजन वाढल्यामुळे मला B12चं इंजेक्शन सुरू झालं. मला PCODचा त्रास ऑलरेडी होता, मला असं नव्हतं असं नाही वजनामुळे, पण मला सुरू झाला. मला C-सेक्शन नंतर पिरियड्स आलीच नाही. मी हॉस्पिटल केले, मला गोळ्या दिल्या, माझं परत वजन वाढलं. त्याच्यानंतर मला सायटिकाचा त्रास होऊ लागला. सायटिकाचा त्रास कमी होण्यासाठीच मी वॉक करायला लागले. वॉक केलं, महिनाभर थोडंसं बरं वाटलं, मी परत सोडून दिलं. पण त्याच्यानंतर दुसरा इन्सिडेंट झाला. दुसऱ्या इन्सिडेंटमध्ये वास्तुशांतीसाठी मी रिलेटिव्हच्या घरी गेलेले आणि त्या रिलेटिव्हच्या घरी गेल्यानंतर तिथं सुद्धा मी सेल्फी काढला. त्या सेल्फीमध्ये सगळेजण जे 40-45 वर्षाच्या काक्या आत्या आमच्या, त्या सुद्धा चांगल्या दिसत होत्या, पण मी त्यांच्यामध्ये एक मोठी बाई दिसत होते. तेव्हा सुद्धा मला कळून चुकलं, आता नाही, आता मी सुरुवात करणार. आणि माझा ऑफिस आणि या सगळ्या गोष्टींमुळे अन्वीवर वाईट परिणाम व्हायला लागलेला. अन्वी एकदम हुशार, पण तिच्या तोंडून शब्द फक्त म आणि ब एवढंच, ती काहीच बोलत नव्हती. बाबा मम्मा एवढं सोडून ती काही बोलत नव्हती. मला परत त्याचा स्ट्रेस आला की वजन वाढतं. मग नंतर तिला मी प्ले ग्रुपला टाकलं आणि जशी जशी ती शाळेत जायला लागली तसं तसं तिला बोलायला यायला लागलं. ती शाळेत जायला लागली, मला वेळ मिळायला लागला. म्हणजे जवळजवळ ती 3 वर्षाची असताना मी तिला स्कूलला टाकलं.
ती शाळेमध्ये गेल्यानंतर मला थोडासा वेळ मिळू लागला आणि मी चालायला सुरुवात केली. अर्धा तास सुरुवातीला अर्धा तासच मी भरपूर 6-8 महिने मला वाटते, मला एक्झॅक्ट एवढं आठवत नाही, पण मी भरपूर दिवस फक्त अर्धा तासच चालायचे. तिला स्कूलला सोडलं की 10:30 ते 11 माझं रोजचं रुटीन होतं. 10:30 ते 11 चालायला जायचं, 11 वाजता यायची, घरातली सगळी कामं आवरायची, 12 वाजता तिला आणायला जायचं. आता माझ्याकडे तेव्हा वजन काटाही नव्हता, वजन काटा नव्हता माझ्याकडे. वजन काटा जुना होता पण मी काढला नव्हता, वरून काटावरती होता पण माझ्या लक्षात आलं नव्हतं की आपण वजन वगैरे मोजून बघावं. मग नंतर मी एकदा हॉस्पिटलला गेले, B12चं इंजेक्शन करायला हॉस्पिटलला गेले. तेव्हा मी बघितलं की माझं वजन 84 वरून 82 वर आले. एक 5-6 महिन्यामध्ये, जास्त नाही, 5-6 महिन्यांमध्ये 2च किलो कमी झालेले. पण तरी पण 84चा आकडा 82 वर झाला, याच्यातच मला फार आनंद होता. तुम्हाला सांगते मी खरं, जशी अन्वी माझी 4 वर्षाची झाली, मला अंदाज आला की काय केलं पाहिजे, काय. मी भरपूर एक्सपेरिमेंट केले. मी ह्याचं पाणी पी, त्याचं पाणी पी, हे कर, ते कर, नाश्ता स्किप कर, संध्याकाळचं जेवण स्किप कर, संध्याकाळी भातच खा, दुपारी जेवूच नको, फक्त काकड्याच खा. हे सगळे प्रयोग मी करून बघितले आणि मला रिसर्च करायला तेवढा वेळही नव्हता, अजिबात वेळ नव्हता. तेव्हा कामाचा पण माझ्यावर एवढा लोड होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, माझ्यामध्ये इतके बदल केले. मी ठरवलं म्हणजे ठरवलं. आत्ता जरी तुम्ही माझ्या घरात जरी बघितलं ना कुठं, तरी मी तुम्हाला सांगते, प्रत्येक ठिकठिकाणी ना माझे असे हळतेच आता मी असे गोष्टी करून ठेवते की ज्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सगळं मी लिहून, सगळ्या घरात माझ्या तसं लिहिलेलं आहे. किचनमध्ये आहे, माझ्या कपाटाच्या आत आहे, म्हणजे कुणाला दिसू नये असं आहे. कारण आपण करतो 4 दिवस, नंतर लोकांना मग ते बोलायला सुद्धा तू करतीये काय झालं, म्हणून मी असं कुणाला काही दाखवत नाही, आपलं आत ठेवते माझ्या पुरतं. मला काय चेंजेस करायचे मी तुम्हाला सगळं सांगते. पण कसं होतं माहितीये का, आपण केलंच नाही तर मग त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आपल्याला, मग ते समजू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळं मग मी काय केलं, मी चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्यानंतर मला एक अंदाज आला की वजन कसं कमी होतं बाबा, आणि काय वॉटर रिटेन्शन म्हणजे काय, मेटाबॉलिझम म्हणजे काय, शरीर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय. आता माझं बॅकग्राऊंड ॲक्च्युली सायन्सच आहे, पण या गोष्टी कधी मी एवढ्या विचार केल्या नव्हत्या की पण मला एवढं होतं की मला करायचं होतं वजन कमी. पण मी म्हणलं वजन तर मी कमी करणार, पण माझे केस नाही गळले पाहिजे, माझ्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे ना. तर वजन कमी केलं आणि काहीतरी उगाच चेहरा पडलेला किंवा असं नाही. आणि ऑलरेडी ऑफिस माझं नाईट शिफ्टमध्ये असल्यामुळे याचा दुष्परिणाम माझ्या शरीरावर नाही झाला पाहिजे. कारण माझं जे शरीर आहे ते ऑलरेडी निसर्गाच्या विरुद्ध काम करतं. अशामध्ये वजन कमी करणं फार अवघड असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठं माझं वजन वाढण्याचं एक कारण होतं की स्ट्रेस, टेन्शन. हे मला भयंकर, म्हणजे मी कधी कुणाला वाईट बोलत नाही, पण कुणी जर मला 2 शब्द वेगळ्या ह्यानं बोललं तर त्याचा मी स्ट्रेस जवळजवळ आठवडा, 2 आठवडा, महिना मला कधीही आठवत नाही. असं प्रत्येकाचं काहीतरी असतं. मग मला तो स्ट्रेस होता, तो पहिल्यांदा कमी करायचा होता. कारण झोपेचं नव्हतं. प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते, प्रत्येकाची एक सवय असते. मी 5 ते 6 तासांच्या वर कधीही झोपत नाही, मला झोपही तेवढी येत नाही. त्यामुळे मला माहित होतं मी कितीही प्रयत्न केला तरी मी 8 तास झोपू शकत नाही रात्री. म्हणजे रात्रीची झोप नसतेच मला. फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला, 5 ते 6 तासाशिवाय झोपू शकत नाही रात्री. मी कधी झोपत नाही, दुपारी झोपते. आता स्ट्रेस कसा कमी करायचा, मेडिटेशन सुरुवात केली. पण मेडिटेशनसाठी मन आपलं एकाग्र असावं लागतं. आणि एकाग्र मन असण्यासाठी अन्न जे आहे ते शांत अन्न खावं लागतं. तुम्हाला पण माहित असेल, त्याच्यातलं मन एकाग्र ठेवण्यासाठी अन्न सुद्धा तेवढं शांत खावं लागतं. आता मी आहे साताऱ्याची, अन्न शांत किंवा बिना लसणाचं, बिना कांद्याचं, बिना आल्याचं, कमी तिखट हे अन्न मला जात पण नाही आणि आमच्याकडे खात पण नाहीत. आणि माझ्यासाठी सेपरेट मी बनवून करू पण शकत नाही, कारण ती 4 दिवसाची सवय परत आपल्याला आहे तिचं रुटीनवर येतं. मला असा वेट लॉस करायचा होता की माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल झाले, माझ्यामुळे माझ्या परिवारात, माझ्या फॅमिलीमधल्यांना काहीतरी चेंजेस नाहीत फॉलो करायला लागले पाहिजे. जे आहे ते आपलं रेग्युलरच काय असेल, मेथीची भाजी, भाकरी, शेंगदाण्याची चटणी, कांदा, टोमॅटो, काय खाईल ते घरातलं. मग तुम्हाला सांगते सगळं होत होतं, पण स्ट्रेस काय माझा कमी होत नव्हता. स्ट्रेस माझा कमी जोपर्यंत होत नव्हता ना, तोपर्यंत माझं वजन कमी होणार नव्हतं. आता
मग मी स्ट्रेस कसा कमी करायचा त्याच्यासाठी मेडिटेशन केलं. मेडिटेशन मला जमलं नाही. ध्यान कधी लावायचं असतं? जेव्हा शांतता असते, जेव्हा आजूबाजूला लहान मुलं खेळत असतात, जेव्हा आजूबाजूला तुमची बेल वाजत असते, जेव्हा आजूबाजूला गाडी जात असते, अशा वेळेला मेडिटेशन होत नाही. भाजीवाला येतो त्याला शांत ठिकाणी मेडिटेशन पाहिजे. नाही जमलं मला. मी एक सुरुवात केली आणि ती ही अजूनही करते. देवापाशी बसायचं आणि 15 ते 20 मिनिटं ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तुमचे श्वासाकडे लक्ष द्यायचं, ध्यान करायचं. किती रिलॅक्सेशन मिळतं आपल्या शरीराला, किती रिलॅक्स होते बॉडी, किती माइंड फ्रेश होतो. तुम्ही एकदा करून बघा. मी दुसरं काय सांगत नाही, तुम्ही एकदा करून बघा. हे मी सुरू केलं, माझा स्ट्रेस हळूहळू कमी व्हायला लागला. आणि मेन म्हणजे मी इतर गोष्टींवर जो फोकस असतो आपला, मला कोण काय म्हणेल, मला कोण काय म्हणते, ह्याच्यावर फुल स्टॉप, पूर्ण विराम लावला. मी आणि माझा फोकस आता मला वेट लॉस करायचा आहे. माझ्यामुळं घरातल्यांना त्रास होतोय, मला काहीतरी सारखं हॉस्पिटलला न्यायला लागतंय, इंजेक्शन घ्यायला लागतंय, माझा सारखा खुबा दुखतोय, मला सायटिकाचा त्रास होतोय, मला बीपीएलचं इंजेक्शन घ्यावं लागते, मला PCOD आहे, माझी चिडचिड माझ्या पोरीवर निघतीये, माझ्या नवऱ्यावर निघतीये. ह्या गोष्टींमुळं सगळी फॅमिली अस्वस्थ होते. असं कुणाच्या लक्षात येत नाही की त्या बाईला स्ट्रेस आहे, पण ती चिडचिडी दिसायला लागते, ती रागीट वाटायला लागते, जो की मूळ स्वभाव नसतो. माझा मूळ स्वभाव कुणावर चिडण्याचा नाहीये, पण माझा तसा स्वभाव झाला होता. काय आलं की नवऱ्यावर ऑफिसवरून आले की त्याच्यावर रागराग करणे, कोणत्या पण गोष्टीसाठी अन्वीला बोलणे, म्हणजे होतं हे. ह्याच्यात माणसाची काही चूक नसते. तुम्ही जरी तुमच्या घरात एखादी बाई अशी करत असली तरी असं समजत जाऊ नका की तिला काहीतरी स्ट्रेस असतो. आणि हा स्ट्रेस कमी केला ना की वजन कमी करायला मदत होते. आता हा स्ट्रेसचं मला एक मिळालं, समजलं मला कसं होतंय कमी. आता त्याच्यानंतर मी वॉक करायला लागले. आणि मी बरोबर नर्सरीला गेलेली, ती 3 तास स्कूलला जायची. मी आधी अर्धा तास करायचे, नंतर 1 तास वॉक करायला लागले, नंतर 1.5 तास करायला लागले. असं करत 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 मी 2 तासावर आले. आणि नंतर मी इथून माझ्या जागेवरून 5 किलोमीटर ते 4-4.5 किलोमीटर पुढं जायचे. म्हणजे निघायचे घरातून 9 वाजता, 9:30 वाजता निघायचे आणि 11:30 वाजतायत तोपर्यंत मी माघारी फिरायचे रिटर्न. आणि 12ला 5 कमी असेपर्यंत मी चालायचे आणि 12ला गाडी पकडून घरी यायचे. असं माझं वॉकचं टायमिंग होतं. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर डेली मी चालायचे. अगदी हळूहळू नॉर्मल जसं आपण चालतो ना तसंच. असं काही धपाधप वगैरे काय नाही. पाण्याची बॉटल घ्यायची आहे, मस्त काय कोणती पर्स नाही काय नाही, नॉर्मल आपलं स्कार्फ बांधायचं आणि चालायला जायचे. तुम्हाला माहिती आहे का, जेवढं तुम्ही चालणार तेवढं तुमचं माइंड फ्रेश राहतं, तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुम्हाला बाहेरची हवा लागते, तुमच्या शरीराची सूज कमी होते. घरात राहिलेलं म्हणा, तुम्ही बघा ना, शहरातली माणसं आणि खेडेगावातली माणसं यांच्यात किती फरक असतो. गावची हवा लागली की अंगाला कसं वाटतं, आणि घरात दबून राहिल्यावर अंगाला तसं माझं झालं. मी घरात आकडून, म्हणजे माझं जग हे घरच, फक्त घर घर घर, नोकरी, घर, स्वयंपाक, फरशी भांडी, तेवढंच, बाकी काही नाही. 4 कामं नंतर करायची ठरवली, पण चालायचं म्हणजे चालायचं. आल्यावर मी कामं उरकायची. आता चालणं सुरू केलं, त्यानं माझ्या शरीरावर चांगला परिणाम व्हायला लागला. ध्यान करायला लागले, त्यानं माझ्या शरीरावर चांगला परिणाम व्हायला लागला. मी चालायला लागले, त्यामुळे मला गाढ झोप लागायला लागली. मी 5 ते 6 तासाच्या वर झोपत नाही, पण ती झोप सुद्धा मला व्यवस्थित लागत नव्हती. ती झोप मला, मी चालून यायचे, कंटाळून यायचे, नाही का आपल्याला, त्यामुळे मला रिलॅक्स झोप लागायची. इतकी गाढ झोप लागायची की रोजचं स्वप्न रोजचं वरून खाली पडली, इतकी गाढ झोप, एवढी गाढ गाढ झोप मला लागायची. किंवा पोटामध्ये वॉशरूम पाणी साचून राहायचं, इतकी, म्हणजे बाथरूमला प्रेशर येईपर्यंत झोप लागायची, इतकी गाढ झोप मला लागायला लागली. अजूनही लागते. अजूनही मी नाईट शिफ्टमध्ये, तुम्ही मला सांगा, मी नाईट शिफ्ट करते, असं नाही की मी फुल्ली करते, पण जशी काय करते मी नाईट शिफ्ट, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये, मी ज्या दिवशी सकाळी झोपत नाही त्या दिवशी ठीक आहे, माझा चेहरा सुजलेला असतो, माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतात, पण मी एक गाढ झोपली परत माझा चेहरा आहे त्या अवस्थेमध्ये येतो, असं आहे. त्यामुळे झोप, स्ट्रेस आणि वॉक हे माझ्यावर मी मेन फोकस केला.
आता याच्यानंतर काय व्हायला लागलं, मला खाण्यापिण्याची मला पहिल्यापासूनच आवड, म्हणजे नाही का आवड आहे. मग खाण्याचं कसं करायचं ते मला समजायचं कमी झालं. वजन तर कमी व्हायला लागलं, वजन 78 किलोवर आलं. 78 किलोवर आलं, सॉरी, 78 किलोवर वजन आलं माझं. 78 किलोवर आल्यावर मी, तुम्हाला माहिती आहे, मी रोहिणी ताईंना भेटले. रोहिणी ब्लॉग्स, तुम्हाला माहित असतील रोहिणी ताई, त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल. त्या ताईंना मी भेटले. त्या ताईंना भेटल्यानंतर त्या ताईंना तिथं सगळ्या लेडीज वगैरे त्या जमा झालेल्या. मग त्या लेडीज जमा झाल्यानंतर, असाच विषय झाला बरं का. आणि सॉरी, कोण येतो यार, हां, असाच सब्जेक्ट झाल्यानंतर बाबा मला म्हणले, तुम्ही वजन कसं कमी केलं? कारण तिथं माझी मैत्रीण राहते, मी कंटिन्यू जात राहते. मग ते वजन कसं कमी केलं? मग त्यांना सांगितलं मी असं करायचं, तसं करायचं, हे नाही खायचं, हे चुकतं, हे. पण त्याच्यानंतर त्या म्हणल्या, तुम्ही मग तुमचं चॅनल आहे ना, माझा रेसिपीचा चॅनल होता, वेट लॉसच्या रेसिपी, सगळ्या रेसिपीज मी तिथं दाखवायचे, पण चेहरा कधी दाखवत नव्हते कारण तब्येत जास्त होती. त्या म्हणल्या, तुम्ही जे आहे ना ते दाखवा आधी स्क्रीनवर. मी आहे ते दाखवलं आणि 78 किलोवरून मी पब्लिकली चॅलेंज घेऊन मी जवळजवळ 67 किलोवर आले. आत्ता 67 किलो आहे माझं वजन. आणि अजूनही मला 60 किलोवर यायचं आहे. मी 1 जानेवारीपासून जर्नी सुरू करणार आहे. प्रत्येक खाल्लेला गोष्ट शेअर करणार आहे, प्रत्येक गोष्ट कशी बनवते ती शेअर करणार आहे. आणि आपले इन्फॉर्मेशनल व्हिडिओ जे की मी प्रत्येक गोष्ट अभ्यास करूनच तुम्हाला सांगते. कारण कसं होतं माहिती आहे का, अभ्यास करून मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगते, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी माझं डेलीचं रुटीन पण दाखवणार, आणि एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नाश्त्यासाठी काय बनवते किंवा जेवणामध्ये कसं काय वापरते ते सगळं दाखवणार. पण तुम्हाला सांगते, त्या ताई भेटल्यानंतर माझ्यामध्ये इतका हे झालं, म्हणजे चेंजेस झाले की माझ्याकडे आत्ता 70% कपडे असे आहेत जे मला अजूनही लूज होत आहेत, ते मला पॅक करायचे आहेत. आधी असं होतं की कपाटातले कपडेच बसत नव्हते, फक्त गाऊनवाली बाई अशीच माझी पण अवस्था झाली होती. त्याच्यावरून मला हवं तसं वागायला लागले. म्हणून तुम्हाला सांगते, झोप प्रॉपर घेतली, स्ट्रेस माझा कमी केला, खाण्यापिण्याच्या सवयी, तुम्हाला सांगते खाण्यापिण्याच्या सवयी, माझं वजन कमी होत होतं, पण माझ्या चेहऱ्यावर जी सूज होती ना ती कमी होत नव्हती. त्याच्यावर मी अभ्यास केला की बाबा माझं सगळं वजन कमी होते, पण मी मोठी का दिसतीये? फोपशा म्हणजे काय लागलं तुम्हाला, आमच्याकडे फोपसा म्हणतात. मी, माझं वजन कमी होतंय पण मी असं फुपसल्यासारखी का दिसते? माझं शरीर तर काटेवर तर वजन बारीक दाखवते, पण माझं असं अंग असं व्यवस्थित का नाही, म्हणजे व्यवस्थित का दिसत नाही? साखर, साखर महत्वाची. साखर म्हणजे मी इतका चहा प्यायचे, मला चहाची एवढी आवड नाही, पण मला चहा त्याच्यावरती डबल साय लागते. त्याच्यामुळे माझं चहाचं प्रमाण वाढलं. आणि मी हॉस्टेलला कधी चहा पिला नव्हता, आम्हाला ग्लास ग्लास भरून चहा असायचा, ते मनातून गेलेलं, त्यामुळे मी चहा प्यायची नाही. पण लग्न झाल्यानंतर स्वतःचं करून खायला लागल्यानंतर मी चहा, खारी, बिस्किट, साई सगळं खायला लागले. म्हणजे आमच्या घरात मी, म्हणजे अजून पण मी तूप बनवलं नाही. ती साई मी वरची मी खायचे, मीच साई खायचे. आता ती साई आहे, जेवढी साई यायची तेवढी मीच खायचे. माझ्या मुलीला साई आवडत नाही, माझ्या मिस्टरांना साई आवडत नाही, मलाच आवडते. आणि वाया जाऊ नये म्हणून पण आपल्याला सवय असते, म्हणजे साई काय कोणी वाया घालवत नाही, पण असतं खालचं खरडून बिरडून सगळं मी खायचे. आता मग खाण्यामध्ये काय बदल, मी साखर सोडली मी, माझ्या चेहऱ्यावर परिणाम झाला. साखर सोडली मी, परिणाम झाला. आता मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा 2-3 दिवस साखर खाऊन दाखवणार आहे, माझा चेहरा कसा फुलतो आणि नंतर मी कसा कमी करते. साखर सोडली. अजून एक मला वाईट सवय होती, भाजीमध्ये मीठ असो नसो, भाजी अळणी असो व्यवस्थित मीठ असो, मला वरून मीठ घेण्याची सवय होती. मी माझ्यामध्ये इतका बदल केला की मी कांदा जरी खायला असला ना तरी त्याच्यावर मीठ घेत नाही. इतका मी बदल, पेरू जरी खायचा म्हणला तरी त्याच्यावर मी मीठ घेऊन खात नाही. मी वरून कशातच नाही, भाजीमध्ये जे उकळताना मीठ टाकले ना तेवढंच, वरून ज्याच्यामध्ये मीठ घ्यावं लागतं ना त्याच्यामध्ये अजिबात मी, म्हणजे सलाद मध्ये वगैरे आपण दह्याचं सलाद करतो त्याच्यामध्ये थोडंसं टाकते, पण असं भाजीमध्ये जे आपण वरून घेतो ना मीठ लगेच ताटाला मीठ, ते मी बंद केलं. पूर्णतः मी वरून मीठ घेणं बंद केलं. साखर सोडली, मीठ घेणं बंद केलं. मैदा, माझ्या तुम्ही अगदी जुने व्हिडिओ बघितले असतील ना तर समोसा, कंटिन्यू माझ्या घरात समोसा असायचा. मला इतका समोसा म्हणजे आवडतो, समोसा आवडतो, वडापाव आवडतो, मला सगळंच आवडतं, मला काय आवडत नाही असं नाही, सगळंच आवडतं. इतके मी समोसाच्या रेसिपी केले, तुम्ही जुन्या जाऊन रेसिपी बघू शकता. इतका मी मैदा खात होते, तो मैदा मी पूर्णपणे बंद केला.
आता राहिला प्रश्न भाताचा. मी माझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये किंवा लहानपणापासून कधीच मी माझा भात सोडला नाही. मला भात सोडणं जमणार पण नाही आणि मी माझ्या आयुष्यात कधी भात सोडणार पण नाही. भात खाल्ल्याशिवाय माझं मन भरत नाही. आणि माझ्या वजनाचा आणि भाताचा कधीच काही संबंध आला नाही. मला असं कधी वाटत पण नाही की माझं भातामुळे कधी वजन वाढलं होतं. मी आधी भातच खायचे. मी भातावलीच होती. मला नावच होतं भातावली. त्यामुळे मी भात कधीच सोडला नाही. मी फक्त सोडला मैदा, साखर आणि वरून मीठ घ्यायचं पद्धत. बाकी मी काहीच सोडलं नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी केली. तुम्हाला ती गोष्ट सांगते की जेवायला जेव्हा आपण बसतो, तुम्ही अजून या लोकांचं पण बघितलं असेल, जेवताना एक बोलू नको, शांत बस, बोल. अजिबात जेवताना कुणाशीच बोलायचं नाही. अजिबात जेवताना टीव्ही बघायचा नाही. अजिबात जेवताना मोबाईल बघायचा नाही. आता तुम्ही कधी कधी म्हणाल तू जेवलेलं दाखवते, ते मला आता दाखवायला लागतं. माझं चॅनल कसं आहे त्यामुळे जेवलेलं कसं ते दाखवायला लागतं. पण नंतर मोबाईल ठेवून माझं मी जेवते. शांत जेवायचं आणि जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्यायचं. मला बॅड हॅबिट होतं एक की जेवतानाच ग्लास ग्लास पाणी प्यायचं. ते मी बंद केलं. अगदीच ठसका लागला तर घोटभर पाणी, नंतर जेवणाच्या आधी अर्धा तास, जेवण झाल्यानंतर अर्धा तास आणि नंतर मग दिवसभरात भरपूर पाणी प्यायचं. पण जेवताना अजिबात पाणी प्यायचं ती माझी मी सवय बंद केली. अजून मला नाईट असल्यामुळे, जागं राहिल्यामुळे सारखं चटपटीत खाण्याची सवय. शेव खा, चिप्स खा, काय म्हणतात त्याला, भडंग खा. भडंग चांगलंच असतं, भडंग नाही, पण मी सांगते मी खाते. ह्या गोष्टी खायची सवय लागली. आपल्या घरचं काही खा, बाहेरचं नको. पॅकेट फूड खायची सवय लागली. फोडाफोडकी खायला सुरुवात कर. एक एक खा, एक एक खा. अजून इच्छा होती. पोट भरलेलं असतं तरी इच्छा, क्रेविंग होता. त्या क्रेविंग्स कमी करण्यासाठी मी हेल्दी ऑप्शन्स चूज केले. हेल्दी ऑप्शन्स कोणते चूज केले? मी आपल्या ज्या सीड्स असतात, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, आपल्याला मगजबी वगैरे तुम्हाला माहिती आहे, हे सीड्स मी भाजून खायला लागले. माझ्या क्रेविंग्स कमी झाल्या. मी ग्रीन टी माझ्या आहारामध्ये त्याचा समावेश केला. मी ब्लॅक कॉफीचा, नाही तर मी माझ्या वेट लॉसच्या आधीच्या लाईफमध्ये कधी ग्रीन टीची चव सुद्धा बघितली नव्हती. माझ्याकडे कधी ग्रीन टी नव्हता. मला तर कॉफी अजिबातच आवडत नव्हती. दुधाचीच पीत नव्हती, तर मी ब्लॅक कधी पिणार. मी ब्लॅक कॉफी प्यायला लागले. मी ग्रीन टी प्यायला लागले. मी डिटॉक्स वॉटर घ्यायला लागले. फक्त मी असं अभ्यासलं की माझ्या शरीराला कोणती सवय लागायला नको. म्हणजे 4 दिवस जिऱ्याचं पाणी पिलं आणि 5व्या दिवशी जिऱ्याचं पाणी नाही पिलं तर पोट साफ होणार नाही, असं नाही. मी भयंकर इतक्या प्रकारचे हर्बल टी, इतक्या प्रकारचे डिटॉक्स वॉटर म्हणतो आपण, ते पिलेले आहेत ना, काय बोलायला नको. मी माझ्या शरीराला कुठल्याच गोष्टीची सवय लागून मला द्यायची नाही. सवय लागली ना की ती मोडली की त्रास होतो. फिल्टरचं पाणी प्यायला सुरुवात केली आणि बाहेर गेल्यावर दुसरं पाणी पिलं की आपल्याला जुलाब होतात. तसं आहे ते शरीरात घेण्याची शरीराला सवय लावा. हेल्दी, अनहेल्दीचा नाही चालला विषय, हेल्दीचा चाललाय. म्हणजे शरीरावर वाईट परिणाम होत नाही. तर ह्या गोष्टी मी बदलल्या. आता याच्यातल्या तुम्हाला कोणत्या वाईट सवयी आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजिबात सुद्धा खचून जाऊ नका. मी वजन कमी केलेलं आहे, तुम्ही सुद्धा वजन कमी कराल. आणि तुम्हाला सांगते, शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी दाखवणार आहे दुपारी 1 वाजता. संध्याकाळी 7 वाजता माझं दिवसाचं रुटीन दाखवणार आहे, मी काय काय खाल्लंय ते शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि लॉंग व्हिडिओ संध्याकाळी 7:30 वाजता थेरॉटिकली पूर्ण अभ्यास करून, रिसर्च करून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देणार आहे. स्किन, हेअर केअर, सगळं स्किनचं रुटीन, हेअर केअर कशासाठी काय चांगलं असतं, काय फायद्याचं आहे, काय नाही, वेट लॉससाठी काय आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्या तुम्ही बघत जा, वेळ काढून बघत जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि गोडशी कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.